नहो कवने काळे. इथे या भाऊ, इथे या. कल्पना एवढी विचित्र आहे. लक्ष द्या पूर्ण, खालीवरी बघायचंच नाही, माझ्याकडे बघायचं पूर्ण. कल्पना एवढी विचित्र आहे की कल्पनेनं जीवाला सुद्धा जीवदशेला आणलं. आता माझ्याकडे बघा. हा, जीवावर पहिला ताबा. हा, माणसाने चांगलं तास धरले बरं का, लक्षात आलं की नाही. हा, कर्माचा. कर्मानं कुणाला पुढं घातलं? बाईचं नाव कल्पना. कल्पना ही बेकार बाई आहे. हिनं चांगल्या चांगल्याचे नाकीनं वाणलेत असली बाई आहे. मग कसं असतंय बघा, लक्ष द्या माझ्याकडे. पण बाईनं ज्या वेळेला कर्माला जीवाला ताब्यात घेतलं, कुणी? कर्मानं नाही, जीवाला ज्या वेळेला बाईनं ताब्यात घेतलं त्यावेळेला बाईनं एक आट सांगितली होती. हे बघ, तुला मी जीव देते, जीव मिळवून देते तुला. कुणाला सांगितलं? कर्माला. कुणी सांगितलं? कल्पनेनं. तुला जीव मिळवून देते, पण एक ध्यानात ठेव. मामाने लक्ष देऊन ऐकायचं. एक ध्यानात ठेव म्हणले काय? ज्या वेळेला मला गरज पडल, लक्ष द्यायला का, ज्या वेळेला मला गरज पडल त्यावेळेला मी त्याला माघारी घेईन. व्यवहार केला बाईनं. हा बघ, हा जीव आहे. आता माझ्याकडे बघा, हा जीव आहे. मी भाऊ तुम्हाला द्यायलो, पण मला जेव्हा याची गरज पडेल तेव्हा मी वापस घेणार. वा, आता जमलं. आता बघा, मग आता काय झालं, बऱ्याच दिवसानं या, लक्ष द्या माझ्याकडं, या बाईचं लग्न झालं आणि बाईच्या पोटी 2 पोरं जन्माला आली. लक्ष द्यायला लागले का नाही? आणि मग जीव नावाची जी बाई आहे, त्या जीव नावाच्या बाईला त्या कल्पनेचं पोरग आहे, त्याचं नाव काम आहे. त्याचं नाव काय? काम आहे. आणि काम नावाच्या पोराला ही जीव नावाची बाई देऊन टाकली. दोघाचं लग्न झालं. ध्यानात बसायला का? दोघाचं लग्न झालं. कुणाकुणाचं? जीवाचं आणि कामाचं. त्याच्यामुळं आपलं सगळ्याचं पहिलं लग्न झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं शब्द आहेत, कामातुरा नाम भयून लज्जा. कामातूर झालेल्या माणसाला लाज आणि भीती राहत नाही. लक्ष द्या. त्याचं कारण, नवऱ्या पुढं कशाची आली लाज. काम हा नवरा आहे आणि जीव त्याची बायको आहे. लक्ष द्या. आणि ह्या दोघाचं लग्न झालं. पण कसं आहे, लग्न झालं बरं, हा एवढा विचित्र आहे नवरा आपला, काम नावाचा भ्रतार म्हणते त्याला. एवढा विचित्र आहे, एवढा विचित्र आहे, कायम माईच्या ऐकाण्यात. कुणाच्या? कल्पनेच्या. जशी कल्पना सांगल, तुमच्या ध्यानात बसायलंय का? पण कल्पना कल्पना हा, विढल जमलंय जमलंय म्हणायचं, बऱ्यापैकी जमलंय. बरोबर आहे का नाही? कल्पना जशी जशी चलल तसा तसा हा काम चलत राहणार. माईच्या ऐकण्यात ते कायम. मग जीवाची घालमेल व्हायला लागली. हा, बाईचं नाणं पक्क कधी होतं? शब्बास. पहिला काळ होता, जुन्या म्हाताऱ्याला विचारा, बाईचं नाणं पक्क कधी? ती म्हणीन लेकरं बाळ झालं. पण आताच्या काळात लेकरा बाळावून नाणं फायनल नाही. नवरा मुठीत ज्या दिवशी आला त्या दिवशी बाईचं नाणं पक्क झालं. मग ती बाई कुठली बी असू, ती माझी बायको असू, प्रल्हाद महाराजाची असू, नाही तर हटके वडापावल्याची असू, कुणाची बी असू. लक्षात आलं का? नवरा मुठीत आल्याशिवाय बाईचं नाणं पक्क नाही. विढल कोण्या बी बाईची मनातून इच्छा आहे नवरा मुठीत आला पाहिजे. कारण नवरा एकदा मुठीत आला की बाकीच्याली सुतानं धडे शिकविता येते. बाकी कुछ कसे हसत थोबा तोंड्या अजून बघा. लक्ष द्यायला लागले का नाही? बाकीचे कुठं जात असतील पुन्हा? बाकीचे कुठं जात नाहीत महाराज. एकदा मुख्य माणूस हातात आले भाऊ, बाकीची हिंमत आहे पुन्हा अजिबात नाही. नवरा बरं, माय बी शिकवी तिनं पुरीला. हे बघ कसं आहे ग, नांदून आली. कसं आहे ग? बरं, आता कसं आहे? वरी तर बघत नाही. बरं, 2-3 दिन आता म्हशीच्या पावानी नुसता फुगलेला. बाई माय एकच म्हणते, हळूहळू हळूहळू गोड बोलून मोठीत घ्यायचं. सासू काय, सासरा काय, दीर काय, नंदन काय, कुणाची हिंमत नाही पुन्हा बोलायला. एकदा नंदी बैल हात आपलं हे नवरा हातात आल्यावर काय हिंमत आहे कुणाची?
बाईच्या डोक्यात फिट बसलेलं ह्याला एकदा हातात घेतल्याशिवाय बरं सासूचं लुगडं धुयचं, सासऱ्याचं धोतर धुयचं, नंदाचे नाही नाही ती लाड पुरवायचे. कशासाठी? कशासाठी? शिमग्यासाठी? मग कुणासाठी? नवऱ्यासाठी. बरोबर आहे का नाही? कुणाचं बी करावं लागतंय ना. पण कसं आहे, कुणाचं बी करून जर नवरा हातातच येत नसेल, सोशिला होता सासुरवास, सोशिला होता सासुरवास, बहुतांचा बहुदिवस, बहुतांचा बहुदिवस, बहुकामे पुरविला सोस, बहुकामे पुरविला सोस, आता उदास आपुल्या त्या हो जवळी विठ्ठल रखुमाई, जवळी विठ्ठल रखुमाई, आता उदास आपुल्या त्या जवळी विठ्ठल रखुमाई, जवळी विठ्ठल रखुमाई, रखुमाई. तुकोबर आहे म्हणतात. किती मनधरण्या केल्या नवऱ्याच्या, तरी बी सासूचं केलं, सासऱ्याचं केलं, सगळ्याच्या मनधरण्या केल्या, पण हा बाबा काही ऐकत नाही. सोशिला होता सासुरवास. लक्ष द्या, बहुतांचा बहुदिवस, एक दिवस नाही, बहुदिवस, बहु कामे पुरविला सोस, बहु कामे पुरविला सोस. म्हणाव तसं वागले, नाही तर माझी इच्छा नसती, कुणाचीच इच्छा नसती महाराज. पण नवरा बेकार आहे महाराज. विठ्ठल 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 नवरा ती आपला नवरा असो, कुणाचा बी असो, जीव म्हणलं की सगळे आले. नाहीतर वाईट वागायची इच्छा आहे कुणाची? इच्छा आहे का कुणाची? नाही. नवरा बेकार आहे. विठ्ठल नवरा एवढा विचित्र आहे. हा नवरा जसं म्हणील त्याचे आम्ही लई लाड पुरविले, बहु कामे पुरविला सोस. पण शेवटी कंटाळा आला का? कारण इंधनेने मला अग्नी कुठे, किती लाकडं टाकले म्हणजे अग्नी शांत होईल. ह्याचे किती मनधरण्या केल्या तरी हे पूर्ण होत नाही. त्याच्यामुळं बहु कामे पुरविला सोस उपयोग झाला नाही. त्याच्यामुळं आता उदास आपुल्या त्या. मन आता कसं झालं? मन कसं झालं? उदास झालं. काय करावा? पर्याय नाही. बरं हां, आमचे गुरुजी हमेशा सांगतात काय, जेवून लोळावा ना हाणून पळावा. काय आमच्या गुरुजींचे शब्द, जीवन लोळावा आणि हाणून पळावा. भूक नसावा पण शिदुरी असावा. कळलं का? भूक नसावा पण कायम जुन्या माणसाक भाऊ काय असायची? शिदुरी गाडीत. अहो एवढे भाऊ आमचे आता, एवढे भाऊ. भाऊ म्हणजे भाऊच आहेत, एवढे भाऊ. इकडं हरिभाऊजी हिवाळे आणि इकडं जोगदंड भाऊ आहेत महाराज. एवढे भाऊ आहेत. पण अजून बी दीपक महाराज एसटीनं प्रवास असतो का? आणि संघ संघ अजून भाकर बांधलेली का? गरिबीची जाण आहे. बरेच लोक भाऊ आहो एवढा मोठा माणूस आणि काय राव. मी म्हणत असतो तसं नाही. हिने ऊस तोडलेला आहे. गरिबी काय असते ही त्याला माहीत असते. त्याच्यामुळं गरिबी भोगलेले माणसं उतावळे होऊ शकत नाही. लक्षात आलं? त्यांच्याकडे किती बी येऊ द्या उतावळे होत नाहीत, कारण त्यांनी दुःख भोगले. आता माझ्याकडे लक्ष द्या. इकडं पळून जायचा विचार केला तर हा बाई लक्ष ठेवू नये. सासू कोण? कल्पना. कल्पना ही आपली कोण आहे? बाई लक्ष ठेवू नये. कावरं बावरं बी झालं तरी लगेच नवऱ्याला म्हणते कामाला, त्या बघ पळाली बघ, दिसली बघ, कीर्तनाला गेली बघ, इकडे गेली बघ, बघ लक्ष ठेवे. कळलं का नाही कळलं? कामा नवऱ्याला सांगते बघ लक्ष ठेवू, त्या बघ पळाली बघ. अहो नवरा एवढा विचित्र आहे. माहेराच्या रस्त्याला जरी लागलं तरी रस्त्यातून निम्या वास्त्यातून ओढून आणण्याचं काम हा काम करतो. कामे नेले जिद्दने दी अवलोकू मुख, बहु वाटे दुःख कुठ बाहेर दया, बहु वाटे दुःख कुठ बाहेर दया. कामे नेले चित्तने दे अवलोकू मुख, बहु वाटे दुःख कुठ बाहेर दया, बहु वाटे दुःख कुठ बाहेर दया.
माहेरच्या गावठी भाषेत बोलतो, खेड्यापाड्यातल्या माहेराच्या गावखरात गेली बाई, पण तिथून ओढून आणली कुणी कुणी कामानं नवऱ्यानं ओढून आणली खेचून. मग आता शेवटी कंटाळा आला, आता काय करावं, आणि कंटाळून बापाच्या पुढं कागा सासुरवासी मज कागा सासुरवासी मज केले भगवान